कोण कशात विक्रम करेल याचा काही नेम नाही, पण हा विक्रम चांगल्या गोष्टीत असावा। मुंबईमध्ये तब्बल 200 घरफोड्या करणाऱ्या एका चोराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। यावरून स्पष्ट होतंय की चोर कितीही हुशार असला तरी त्याचा शेवटचा मुक्काम हा तुरुंगातच असतो। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या महाभागानं एक दोन नव्हे तर थेट 200 घरफोड्या करण्याचा विक्रम केलाय। आजिद अली मिर्झा बेग उर्फ अज्जू असं या विक्रमादित्य चोराचं नाव आहे। या टोळीचा जो म्होरक्या आहे आजिद अली मिर्झा बेग एलियास अज्जू हा 2008 साली पुण्यामध्ये अटक झाला होता। तेव्हा त्यांनी पुण्यामध्ये 122 घरफोड्यांमध्ये सहभाग घेतल्याचं निष्पन्न झालं होतं। त्याचे कन्व्हिक्शन होऊन तो जेलमधून एप्रिल 2012 मध्ये बाहेर आला आणि तेव्हापासून आतापर्यंत तो सापडला नव्हता। ज्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही नाहीत अशाच इमारतींची तो रेकी करायचा आणि त्यानंतर चोरीचा प्लॅन करायचा। त्याची ही मोडस ऑपरेंडी थोडी वेगळीच होती, पण त्याचा हा शातीरपणा त्याला थेट तुरुंगातच घेऊन गेला। मेन एम्फसिस जिथे सीसीटीव्ही नाही किंवा जिथे सुरक्षा रक्षक नाही अशा सोसायटी हेरायची। आलिशान गाडीतून खाली फिल्डिंग लावायचे किंवा वॉचर म्हणून काम करायचं। सेफ आहे म्हटल्यानंतर आपले नवीन टीम बोलवायची, त्या इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर जायचं आणि तिथून चेक करत करत यायचं। जे फ्लॅटमध्ये कुणी नाही बेल वाजवायची, 5 मिनिटात दरवाजा उघडला नाही तर लॅच एक तर कुलूप असतं किंवा लॅच लावलेला आहे तर 5 मिनिटानंतर ते उघडणार आणि 7 ते 8 मिनिटामध्ये गोदरेजचा सेफ किंवा त्यातनं सोन्याचे दागिने चोरणार। त्या बिल्डिंगमधले जेवढे फ्लॅट मिळाले तेवढ्या फ्लॅटमध्ये चोरी करणार। अज्जू हा घरफोड्या करण्यात इतका हुशार होता की प्रत्येक चोरीसाठी तो नवीन टोळी बनवायचा। पोलिसांनी या अज्जूकडून 2 किलो 188 ग्रॅम म्हणजे जवळपास 55 लाख रुपयांचं सोनं जप्त केलंय। म्हणजे जवळजवळ 2 किलो 188 ग्रॅम सोनं आणि 54 लाख रुपयाची मालमत्ता आपण आता ते बघितलं आम्ही जप्त केलेली आहे। नॉर्मली सोनाराकडे जाऊन सोनं विकतात, तर हे आरोपींनी स्वतःच एक सोनाराला 25% भागीदारी देऊन सराफाचं दुकान सुरू केलं। धक्कादायक बाब म्हणजे चोरीचा माल सोनाराकडे विकला की पोलिसांना खबर मिळते। यासाठी अज्जूनं ज्वेलर्सचं एक स्वतःचं दुकानही उघडलं होतं आणि एका ज्वेलर्स व्यापाऱ्याला 25% भागीदारीत ते दुकान चालवायलाही दिलं होतं। आजिद अली मिर्झा बेग उर्फ अज्जू यानं मुंबई, वसई, गोवा, सिल्व्हासा, पुणे आणि मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणात चोऱ्या केल्या आहेत। अशा चोरांना पोलीस जेरबंद करतातच, पण आपणही अशा घरफोड्यांपासून स्वतःच्या मालमत्तेचा कसा बचाव करावा यासाठी तुम्ही राहिलं पाहिजे खबरदार। विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई। सदरक्षणाय खलनिर्णय हे ब्रीदवाक्य आहे पोलीस खात्याचं। मात्र हे ब्रीदवाक्य विसरून काही पोलीस अधिकारी हे हम करे सो कायदा या आविर्भावात वावरताना दिसतात। खरं तर हे नवं नाहीये, पण खाकी वर्दी ही स्वतःची पाटीलकी असल्याचा आविर्भाव एका अधिकाऱ्यानं दाखवलाय। त्याचंच हे मोबाईल फुटेज। एका जागृत नागरिकानं मोबाईलवरून एका पोलीस अधिकाऱ्याची ही गुंडगिरी सर्वांसमोर आणली। या दृश्यात हे पोलीस निरीक्षक महाशय या तरुणाला आपली दंडेलशाही कशी दाखवतात ते पहा। मला चेक करायचे अधिकार आहे, मला कोणाचा गरज नाही। मला लायसन चेक करायचे अधिकार आहे। अरे मी कुठे काय, मला लायसन चेक करायचे अधिकार आहेत। नाही नाही, जाऊ दे, माणूस जाऊ दे, ऐकून येतो म्हणजे जास्तच चाललंय।
शांतपणे होता. शांतपणे लायसन दे. शांतपणे लायसन दे. लायसन दे. पाहिलंत ना, हा हम करे सो कायदा हे तर झालं त्या युवकाचं. काय सांगितलं तुला? साहेब मी लाईट गेलो की नाही पुन्हा नको ना. हात लावू नका अरे काय करणार आहे? अरे हात लावू नका ना अरे फोर्स मला पुन्हा काय तुम्हाला मी मारलं काय केलं मग तुम्ही हात कशाला लावताय हात कशाला लावता मला लायसन दे. मी मारलं तुम्हाला मला लायसन दे. मी मारलं तुम्हाला काय सांगितलं? लायसन हात दाखव. कशाला उचलताय लायसन दाखव. लायसन दाखव. चल राजा आपण. तरी पण हात लावताय दिस इज पब्लिक भी देख रहा है यार, पुलिस का गुंडागर्दी पब्लिक देख रहा है. उसको क्या पब्लिक को मारने का अधिकार है क्या? ये ट्रैफिक पुलिस है, सिटी पुलिस नहीं है. पब्लिक को मारने का हक नहीं है तेरे को. पब्लिक को हाथ कैसे लगाया? पब्लिक को हाथ नहीं लगाने का. पब्लिक को कैसा हाथ लगाया? पण ही पोलीस अधिकाऱ्यांची पाटीलकी मोबाईलमध्ये कैद करणाऱ्या रामसागर मिश्रा या जागृत नागरिकावरही पोलिसांनी कारवाई केली आहे. जबरदस्ती मेरे को लाइसेंस चाहिए करके उसको उसने मारना शुरू किया. ठीक है, और वीडियो में ऐसा आपको लगेगा कि लड़के ने लाइसेंस दिखाने से मना किया, जबकि लड़के ने तो पहले लाइसेंस दिखाया था और उसके हवलदार ने लाइसेंस चेक किया था और वो उसका चालान काटने जा रहा था या उसको डिपॉजिट करने जा रहा था. जब उसने ऑब्जेक्शन लिया कि मैं नो एंट्री में मैं उल्टे साइड में अभी गया ही नहीं, आपने मेरे को नाके पे रुकाया और आप खुद उल्टे साइड से आके खड़े हो तो मेरे को जाने से क्यों रोक रहे हो. इस बात पे उसको गुस्सा आ गया कि वो मेरे को गलत क्यों ठहरा रहा है. और मैंने जब रिकॉर्डिंग किया उसके पहले उसको वो काफ़ी मार चुका था, क्योंकि मैं जब तक मोबाइल निकालूं मेरा कैमरा ऑन करूं तब तक उसने उसको काफ़ी मार दिया. आता नेमकं काय झालं ते पहा. 16 सप्टेंबरच्या संध्याकाळी वसईच्या एव्हरशाईन परिसरातून हा युवक विरुद्ध दिशेनं बाईक पार्क करून रस्त्याच्या बाजूनं जात होता. तेव्हा वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण सावंत यांनी त्याच्याकडे वाहन चालक परवाना मागितला. मात्र परवाना नसल्याच्या मुद्द्यावरून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि संतापलेल्या सावंत यांनी आपली अरेरावी सुरू केली. लायसन दे बोललोय. लायसन दे बोललोय. आणि मला चेक करायचे अधिकार आहे. मला कोणत्या सगळ्यांची गरज नाही. काय सांगितलं तुला? त्यामुळे न्यायाची बाजू दाखवणारे हे न्यायाचे रखवालदारच असे वागू लागले तर त्यांच्यात आणि इतरांमध्ये फरक काय असा प्रश्न पडतोय. पुन्हा काय तुम्हाला मी मारलं काय केलं मग तुम्ही हात कशाला लावताय विजय देसाई, जय महाराष्ट्र, मुंबई. तरी पण हात लावताय मुंबईत कधी कोणी उपाशी राहत नाही हे सूत्र आहे मुंबईचं. आणि याच भरवशावर अनेक राज्यातून लोक इथं मेहनत घेतात आणि आपली उपजीविका साधतात. अशाच उद्देशानं एक टोळी मुंबईत दाखल झाली, ती म्हणजे रेल्वेमध्ये चोऱ्या करण्यासाठी. रेल्वे पोलिसांनी या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून 15 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. मुंबईची जीवनवाहिनी लोकल. दररोज या लोकलनं लाखोंच्या वर प्रवासी प्रवास करतात आणि याचाच फायदा घेत अनेक टोळ्या आपला डाव साधतात. गुजरातमधल्या सुरतहून खास याच कामासाठी टोळी मुंबईत यायची आणि चर्चगेट, वांद्रे, अंधेरी, पालघर, कुर्ला अशा या गर्दीच्या ठिकाणी आपलं सावज हेरायची. पाकिटमारी, सोनसाखळी चोरी, बॅग चोरणं यामध्ये त्यांचा हात सरसावलेला होता. या टोळीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. 3 आरोपी अटक करण्यात आलेली आहेत. या आरोपींकडून तपास केला असता एकूण 12 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि त्यामध्ये एकूण 15,17,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पण रिकवर करण्यात आलेले आहेत. अवघेश उर्फ अविनाश पांडे, रणजित बहादूर सिंह उर्फ राणा आणि राजेश गौतम असे या त्रिकुटांचं नाव. काळ्या बुरख्यामागे दडलेले या चोरट्यांचे हे चेहरे. सुरतहून मुंबईला येऊन चोऱ्या करायचं आणि इथून चोरलेले दागिने पुन्हा सुरतला नेऊन विकायचे
हा त्यांचा धंदा. या आरोपींची कार्यपद्धती अशी आहे की मुंबईला येऊन बाहेर गावावरून मुंबईला हे यायचे आणि अशा प्रकारचे गुन्हे करून हे पुन्हा बाहेरगावी विशेषतः सुरतला जाऊन त्यांनी हे दागिने आणि सोनं विकलेलं होतं. तर आमची टीम सुरतला जाऊन त्यांनी ही रिकव्हरी केलेली आहे. घड्याळाच्या काट्यावर जीवन जगणारे मुंबईकर लोकलनं प्रवास करतात, मात्र मेहनतीनं कमावलेल्या लोकांच्या पैशावर असे चोरटे डल्ला मारतात. प्रत्यक्षात मेहनतीचा धडा तर या चोरट्यांनीच या प्रवाशांकडून घेतला पाहिजे, कारण मेहनतीनं कमावलेल्या भाकर तुकड्याचा स्वाद हा विना मेहनत झटपट पैसा कमवण्यासाठी केलेल्या चोरीच्याच मिठाईच्या तुकड्यापेक्षा केव्हाही चांगला असतो. कारण चोरीचा मार्ग अखेर तुरुंगाची हवा खाण्यासाठी संपतो. दरम्यान आपल्या प्रत्येकाची सुद्धा ही जबाबदारी आहे की प्रवास करताना आपण आपल्या वस्तूंची काळजी घेतली पाहिजे. लूटमार टाळण्यासाठी अशा चोरट्यांपासून तुम्हीही सावध रहा. विशाल सिंह, जय महाराष्ट्र, मुंबई. खबरदारमध्ये यानंतर आणखी एक अल्पशी विश्रांती घेतो आणि विश्रांतीनंतर पाहणार आहोत दाऊद इब्राहिमची नवी खेळी.